गुड मॉर्निंग. हा आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आपण स्पिती व्हॅलीच्या टूरवर आहोत. सो ह्याच्या अगोदरचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण मुंबई ते आता नारकंडा हा जो ट्रॅव्हल आहे 36 तासाचं ट्रॅव्हल करून आपण इथे पोचलेलो. सो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहिलं. आता दुसरा व्हिडिओ आहे. आज आपण चिटकुलच्या दिशेने चाललो आणि हातू पीक या ठिकाणी आपण चाललो आहे. पहिलं तर तो छोटासा ट्रेक असेल. त्यानंतर तिथून आपल्याला नारकंडा व्हॅलीचा व्ह्यू वगैरे म्हणजे बघायला मिळेल. सो ही जी ट्रिप असणार आहे. सो इथे कसं आहे की मी आता काही स्टडी वगैरे करून नाही आलं. जे मी बघणार तेच तुम्हाला दाखवणार. अगदी रॉ एक्सपिरियन्स असणार आहे. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि इथून आता काल मी व्हिडिओ जिथे शेवट केलेला या रूममध्ये त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही आपली रूम होती कालची आणि वैभव मेसे आपल्यासोबत आहे. मी याचं नाव वैभव आहे. आम्ही मेसे बोलतो. त्याचं आडनाव आहे मेसे. सो तुम्ही पण सवय करून घ्या, नाहीतर मग मेसे मेसे विचाराल कोण मेसे. सो इथे टी व्ही वगैरे तर आहे. वॉशरूम काल दाखवलं. इथून हा तुम्हाला व्ह्यू मिळतो. मस्त सकाळी सनराईज या दिशेने झाला आणि इथून पूर्ण ही व्हॅली आहे. आणि हे सफेद सफेद जे दिसतंय ना तर ते आहे ना म्हणजे ॲपलची शेती केली जाते. तर ती झाडं आहेत तर ते अशी ढाकून ठेवतात. हे बघा अशी ढाकून ठेवतात. हे बघा. बाकी आता आपण खाली जाऊया. झालं ना रे? येस, गुड टू गो. चला, हे आम्ही आता पूर्ण वाट लावले. आपल्यासोबत जयेश पण होता. त्याला म्हणजे आता नंतर तो दाखवतो मी तुम्हाला कोण आहे तो. सो आपण तिघंजणं ह्या रूममध्ये होतो. खाली झोपलेलो इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एडिटसाठी ही जागा मिळालेली. सो बेस्ट आहे. चलो. तो गाइस वी आर हेडिंग टूवर्ड्स हाथू पीक. सो हाथू पीक में एक टेम्पल है, हम वो एक्सप्लोर करेंगे. हाथू पीक का टेम्पल एक्सप्लोर करने के बाद हम देखेंगे वहाँ से पूरा नारकंडा वैली दिखता है. तो हम वो देखेंगे. वो देखने के बाद हम निकलेंगे इंडियाज़ लास्ट विलेज विच इज़ ऑल्सो कॉल्ड एज चिटकुल. चिटकुल के बीच में रक्षम आता है. रक्षम हम एक्सप्लोर करते हुए चिटकुल पहुँचेंगे. सो आज का ये शेड्यूल है. एंड चिटकुल से मिल्की वे बहुत अच्छे से स्पॉट होता है इफ वेदर कंडीशंस आर गुड. चलो, थँक्यू. नेहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली का? झाली झोप, पूर्ण झाली झोप. मस्त. फ्रेश झालोय आता. चला आता मग नाश्ता करूया. लोणचं सकाळी सकाळी नकोय. नको आहे. चटणी पण नको आहे. काय आहे? छोले. हां, भटुरे असतील. विचार करते ती घेऊ की नको. थोडंसं घेते. टेस्ट करायला. सगळं टेस्ट करायचं. हां. व्हेज पण करायचं आहे, नॉनव्हेज पण करायचं आहे. ओके. ते आपण सांगू शकतो ना. हां. हे ब्रेड आहे. ब्रेड चीज. ब्रेड चीज आहे. हां, हे बघा. ब्रेड चीज आहे. I don't eat all this nonsense. तुला हे आहे बघ. हे Yes. हे आणि हे छोले भटुरे, चहा इथे. चहा आणि कॉफी आहे. चहा आणि coffee. हे बाकी आमचं आज व्हेज आहे. तर आम्ही व्हेज. काही नाहीये. काही नाही आहे, बस एवढंच. असं मी सगळं घेतलेलं आहे. ओके. थोडं स्प्रेड झालं. हां, समजून घ्या जरा. ठीक आहे ठीक आहे. घेता घेता स्प्रेड झालेलं आहे. चला, मस्त ब्रेकफास्ट झालेलं आहे. आणि सगळे आता आपल्या ह्या ज्या 2 टेम्पो ट्रॅव्हल्स आहेत त्याच्यामध्ये बसत आहेत. 17 सीटर आहेत दोन्ही पण. टोटल आपला काउंट 32 आहे. त्याच्यामध्ये हे दोघं जे आहेत ते ऑर्गनायझर आहेत. ऑर्गनाइज़र, टूर मैनेजर सब यही है. पैसे भी यही देंगे सबके. तो आता आम्ही तुम्हाला सांगितलंच आपलं आजचं शेड्यूल काय आहे ते. सो आता जाऊया. चला, आता बसमध्ये कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. चला, आता निघतोय. आपले पायलट आलेले आहेत आणि इथे मॅनेजर. हेलो. कितना टाइम लगेगा सर? अभी हमें हाथू पीक पहुंचने अराउंड 20 मिनट्स जाएगा. हाथू पीक हम नीचे पहुंचेंगे पहले. वहाँ से हमारा जो 6 सीटर होता है वो हमें हाथू पीक लेके जाएगा. हाथू पीक का रोड इज अराउंड, जो रोड है वो बहुत छोटा है. वो 1 वे वाला ही रोड है. ओके. टेम्पो ट्रैवलर वहाँ पे अलाउड नहीं है तो हम कार से जाते हैं. ओके. चला, आता एक शॉर्ट इंट्रो. फक्त नाव सांगा आणि कुठून आहात ते तेवढंच सांगा. सचिन साळुंके, मीरा रोड. हा सगळ्यात छोटा आपला आहे. बोल जोरात बोल. जोरात जोरात लवकर. साळुंके, मीरा रोड. स्पर्श सगळ्यात छोटा मेंबर आहे आमच्या ग्रुप मधला. हाय तर कर. हाय कर, हाय कर. वरती बघून. इथे बघून. इकडे बघ.
भाईंदर भाईंदर भांडूप ओके अलग कोई तो मिला है गोरेगांव हाय विजय फ्रॉम डोंबिवली इसके आगे हे मीच सांगतो हा मेसे फ्रॉम कांदिवली ही वरई स्नेहा सचिन आणि निकिता नायगाव आणि तो वरई त्याच्यानंतर मग आता कुठे राहता तुम्ही लालबाग परेलला राहता सो सगळी मुंबई इकडे आहे मुंबईतल्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक आलेले आहेत आता आपण नारकंडा पोहोचलोय सो इथून आहे ना 6 सीटर गाडी आहे त्याच्याने आपल्याला पुढे जायचं आहे कारण तिथे टेम्पो ट्रॅव्हल जात नाही सो युनियनचंच आहे तर तुम्ही जर आलात तर डायरेक्ट तुम्ही इथे युनियनमध्ये जाऊन रेट फिक्स करून जाऊ शकता हे आम्हाला सोडून चाललेत असं ना असं ग्रुप करणार आता हे बघा आपल्यासोबत दोघी जण आहेत आणि आमची नावं सांग प्रीती आणि प्रिया हमारा रहेगा आधा घंटा पहुंचने में अगर जाम ना लगा अच्छा हाँ जी मतलब ऊपर टॉप पे जा रहे हैं ना हम लोग बिल्कुल टॉप में जा रहे हैं थोड़ा नारकंडा के बारे में बताइए ना यहाँ पे नारकंडा के बारे में तो सर आपका जैसे आपका हाटू पीक है घूमने के लिए हाँ एक ताने ऊपर रहेगा छोटी सी है ज़्यादा बड़ी नहीं है अच्छा मैक्सिमम हाटू ज़्यादा पसंद करते लोग ओके जिधर हम लोग जा रहे हैं हाँ जी जिधर हम जा रहे हैं और ये बाकी बर्फ़ में तो लोग मतलब काफ़ी ज़्यादा आते हैं यहाँ पे मतलब बर्फ़ देखने पूरा बर्फ रहता है हाँ पूरा बर्फ़ रहता है अच्छा और ये पीक सीजन का भी रहता है इसका पीक सीज़न का मतलब जैसे आपका अभी पीक सीज़न ही चला है ओके मतलब समर्स में हाँ फिर आगे जैसे मतलब सर्दी है सर्दी में भी आपका बढ़िया सीज़न निकल जाता है ओके मतलब कब आना ये नहीं है बर्फ मतलब में मतलब जैसे आना आपको तो जनवरी में आ जाऊँ अच्छा हाँ जी रस्ता केवढूच आहे बघा हा पण नाही घेतला ह्याच्या खालचा पण नाही घेतला मधून वर गेलो आपण सीट केला तो डायरेक्ट आपण या गाडीने आलो आणि आपल्याला जाताना पण हीच गाडी घेऊन जाणार आहे 1 तासाचा टाईम आहे त्या 1 तासामध्ये आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे बाकी पण इथे गाड्या आहेत तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन येऊ शकता फक्त मोठ्या गाड्या अलाउड नाही आहेत म्हणून आपण ही छोटी गाडीने आलो चला आता वर आलो आहे आणि इथे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर दिसतंय मनालीला हडिंबा टेम्पल आहे तसं स्ट्रक्चर दिसतंय जाऊन आता बघूया तुम्हाला दाखवतो पण आणि इथून आपल्याला व्ह्यू वगैरे पण दिसणार आहे तिथे पण जायचं आहे पहिलं आपण जाऊया वर हातू मंदिर जे आहे त्याचं आपण बघूया आता दर्शन घेऊया आतमध्ये काय काय आहे ते दाखवतो चला आता आतमध्ये तर फोटो अलाउड नाही आहे दर्शन झालं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला दाखवतो आहे बघा आणि इथून व्ह्यू पण आहे मस्त असा व्ह्यू तो पण बघूया पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे थोडा झूम करून दाखवतो
या बाजूने पण बघा एकदा मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे. हे जे आहे ना मंदिर, त्याच्या समोरच आहे ना एक व्ह्यू पॉइंट आहे. तर तिथून आहे ना व्हॅली व्ह्यू आहे. सो आता मी वर तर जात नाही आहे, पण तुम्हाला टॉप शॉट दाखवू शकतो. तर ते बघा तुम्ही. ब्लैकबेरी ना 150 का कितना 1 kg क्या होता? हाँ 1 kg ये बादाम है 800 ग्राम है ये एक लूँ क्या? कौन सा लेना कोई भी एक देगा. मी सगळीकडे सगळं टेस्ट करतो. त्याने ते पण घेतलंय. हे चेरी आहे ना, ब्लॅक चेरी. बढ़िया चांगलं. सचिन आमच्यासाठी काय घेतलंयस? चेरी घेतलेली आहे मी सगळ्यांसाठी आहे ना. सचिन सगळ्यांचा विचार करतो. आम्ही मेसे सारखे नाही म्हणजे घेतो आणि बॅगेतच ठेवतो. मेसे घरच्यांसाठी घेतोय सगळं, आम्हाला काय देत पण नाही. हळूहळू आम्ही मेसेला ओळखायला लागलोय. हा मग आता तो मेसे हळूहळू रंग दाखवणार. चला आता परत निघालोय, सीट चेंज झाली. मी म्हटलं तुम्हाला या साईडचा व्ह्यू पण दाखवला पाहिजे, जो की वरनं दिसला तो सेमच असणार ना तरी पण. मोबाईल बिबाईल घेऊन जाते. आपण ना तिथून वरून आलो खाली. किती खाली आलो बघा. थांबा असं नाही समजलं. 12,000 मीटर हे बघा कमी होतं थोडे. आता एवढं. मगाशी आपण किती 1000 किलोमीटरवर होतो? किलोमीटर नाही, मीटरवर किती सांग तर? 12,000. ते तर बोललेले 11.5 आहे. कोण? आम्ही बोलो कारण आम्ही थोडे खाली होतो. अच्छा 12,000 मीटर की ऊंचाई पे हम लोग जाके आए. चला आता खाली पोचलोय परत. आणि सचिनची कृपा म्हणून आम्हाला काय आहे? बेरी की चेरी? चेरी जांभळ्यासारखं लागतंय. गोड जांभूळ. हा फॉरेनर गोड जांभूळ आहे ना. छान आहे. चला निघालोय आता. सर पीछे गए तो अपने को भी अच्छे शॉट्स मिलेंगे यहाँ से भी और यहाँ से. वाजलाय आणि आता व्ह्यू बघा. जेवणाचा ब्रेक घेतलाय. आपण टूवर्ड चिटकुल चाललोय. सो नॉनस्टॉप ड्राईव्ह आहे, पण मध्ये मध्ये काही स्पॉट असतील तर आपण घेणार आहोत.
अरियंत बघा, जे बायकर्स वगैरे येतात ना तसे स्टिकर बनवतात. चला जेवण आले. आम्ही आता सध्या डाळ राईसच घेतलाय आणि मशरूमची भाजी आणि कुठली व्हेज मिक्स भाजी. थोडं लाईटच खातोय आणि बटर मिल्क. सो कसं आहे, चांगलं आहे का? चला लाईट खिचडी असती तर बरं वाटलं असतं अजून, पण नाही मिळत इथे खिचडी. आता तुम्हाला इंडियाचा पाऊस पण बघायला मिळेल. पावसासारखं झालं ना. आलंय, पाऊस येतोय, गळतोय. आणि ते बघा स्टिकर पण लावलंय, प्लॅन इज ऑन. सो चला आता माउंटन्स बघा. ॲक्च्युली आहे ना, आपण जे अगोदर गेलेलो ना तिथे हिरवेगार डोंगर होते, खूप झाडं होते. आता इथे बघा झाडं कमी झालेत, थोडे सुके डोंगर दिसायला लागलेत. आता याच्या पुढे अजून ते सुकत जाणार आहेत. चला आता निघायचंय, पाऊस आलाय. चलो बारिश आ रहा है, चलो चला बसा. बेसी आला, पाऊस आला. बाहेर बघा कसं आहे, आणि चुम्मा पाहिजे. हे बघा रामपुर ना. हाँ, ये रामपुर के आगे, रामपुर के हम 5 किलोमीटर्स आगे हैं. जो लैंडस्लाइड्स होता है ये आप देखोगे तो ये प्रॉपर आपको लैंडस्लाइड्स वाले स्पॉट्स दिखाई देंगे. अच्छा. वो देखो, वो ट्रीज है, ये प्रॉपर ऐसा है कि यहाँ पे कभी भी लैंडस्लाइड्स होता है. ये देखो यहाँ पे लैंडस्लाइड्स होते हैं. आणि तुम्ही बोलाल की आम्ही थांबलोय कशाला अशा ठिकाणी, तर थोडंसं गाडीमध्ये वायरिंगचं काहीतरी 19-20 झालंय, म्हणजे जास्त काही फॉल्ट नाही आहे. थोडंसंच पुढे आलोय, एक स्क्रू पडलाय तर तो लावून घेतोय. सो म्हटलं आता आपण तिथे खाली होतो तर तुम्हाला दाखवतो. मध्ये एक मस्त झोप काढली. आता इथे जास्त पुढे जाणं रिस्की वाटतं, पण तुम्हाला म्हटलं दाखवतो. हे बघा 1x मध्ये बघा झूम करून. आम्ही तिथून तसं आलो, असं पूर्ण फिरून असं पूर्ण. आता तर ही सुरुवात आहे, आपल्याला असेच सगळे रोड मिळणार आहेत. पण चहा प्यायला थांबलेलं आहे. ॲक्च्युली बसचं जे काम चालू होतं तर म्हटलं एक चहा घ्यावी. हां, म्हणजे चहाचे पण एवढे प्रकार असतात मला आज समजलं. आपको भी आज ही पता लगेगा, इतना सब लोगों का अलग अलग चाय चाहिए रहता है. ते कन्फ्यूज झाले ते क्या कर रहे करके. ऐसे ही है, देखो ये ऐसे ही है.
हे ऐसे ही आहे. चला याच्यामध्ये दुधाची चहा पण साखर नको. हां बरोबर आहे आंटी आंटी बरोबर. चला चहा घेऊया. बघा आपण इथून आलो मस्त. इथे सनसेटची तयारी झालेली आहे. आपल्याला 1-2 पॉईंट कवर करायचे होते पण वाटत नाही आता होईल. तर हे इथलं मेन मार्केट टाईप एरिया आहे. इथे सगळी दुकानं आहेत सगळ्या प्रकारची. तुम्हाला जे काय हवं आहे ते इथे मिळेल. सो मस्त आहे. म्हणजे बघा ना पूर्ण डोंगरांमध्ये बसलेलं आहे. डोंगरच डोंगर सगळीकडे. आणि लोक राहतात कुठे कुठे वर जाऊन राहतात. चला आता आपण किन्नौर गेट शेजारी आलो आहे. सो तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. हा आहे किन्नौर गेट. भाई ब्लॉगिंग करते हो? हाँ हम भी ले लो. ले लिया आपको. चैनल का नाम क्या है? मुस्ताफिर FIR. हा बघा हा किन्नौर गेट. आत्ता आपण आहोत किन्नौरमध्ये. आणि किन्नौर हे महादेवांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला इथे बऱ्याचशा ठिकाणी एक पॉझिटिव्ह वाईब जाणवेल. आता आपण इथे काही फोटोशूट करणार आहोत. म्हणजे कोणाला फोटो वगैरे काढायचे काढू शकतो पण सेफली, कारण गाड्या फास्ट येतात. सो फोटो काढू आणि मग जाऊ. मस्त इथे व्हॅली आहे. now we are heading towards टेम्पल जो स्थापित किया गया था फॉर जब ये किन्नौर की रोड बनी थी. यहाँ पे बहुत सारे लैंडस्लाइड्स होते थे. सो लैंडस्लाइड्स ना हो इसके लिए वो माता की मूर्ति स्थापित की गई थी. अभी हम वहाँ पे पहुँच रहे हैं. यहाँ पे ही है वो लोकेशन. एंड वो चीज़ के बाद लैंडस्लाइड्स बहुत कम हो गए यहाँ पे. एंड आप कभी भी स्पीति जा रहे हो तो आपको उनका परमिशन लेके जाना बहुत ज़रूरी है. एंड फिर उसके बाद हम निकलेंगे चिटकुल के लिए. चिटकुल हमें यहाँ से पहुँचने के लिए अराउंड 3 आवर्स के आसपास लगेगा. ओके, सो दिखते हैं और ब्रेक लेते हुए जाएंगे तो 4 आवर्स के आसपास होगा. चला आता नेक्स्ट स्टॉप जे देवीचं जे मंदिर बोलत होता ना ते आहे. सो मंदिरामध्ये दर्शन घेऊया जाऊन. इथूनच होईल डायरेक्ट.
हे बघा व्ह्यू बघा, सतलज नदी आहे आणि आपण याच्याच बाजूनी कंटिन्यू चाललो. इथे एक रोड पण दिसतो, आता तो कोणता रोड आहे ते नाही माहिती, पण तिथे गाडी जाते इथे खाली. अगदी एक साईडला पूर्ण दरी आहे आणि एवढा मोठा माउंटन हे बघा, ह्याच्यात पण दिसत नाही एवढा वाईड. आणि ती कार बघा केवढीशी दिसते इथे. सो हीच खासियत आहे रोड ट्रिपची की तुम्ही मध्येच रँडम कुठे पण थांबू शकता, असे व्ह्यूज आहेत त्याचा आनंद घेऊ शकता. आता आपण ग्रुपनी आल्यामुळे जास्त काही आपल्याला स्पॉट कवर नाही करता येतात असेवाले, पण आपण जिथे जमेल तिथे तुम्हाला पण दाखवतो आणि आम्ही पण थांबतोय फोटोज वगैरे काढायला. चांगला आहे चांगला. आणि दुःख बघा. सो आता एक छोटासा ब्रेक आहे सांगलामध्ये. हे बघा इथे फॉग चालतोय, फॉग, नुसता फॉग.
चला फायनली पोहोचलोय चिटकुलला. रात्रीचे मला वाटतं 10:30 वाजलेत बरोबर. 8:30ला वगैरे पोहोचणार होतो, पण गाडीचं थोडंसं काम निघालं, बराच वेळ गेला. थांबलो, चहा पियालो. सो आता आहे ना, हे बघा आवाज येतोय का तुम्हाला? आपण नदीपात्रात आहोत आणि आत्ता आपण पोचलोय भारतातल्या सगळ्यात शेवटच्या विलेजमध्ये, शेवटच्या किंवा पहिल्या विलेजमध्ये आपण बोलू शकतो. सो हे बघा, आता काय दाखवण्यासारखं नाही आहे, तुम्हाला सकाळी दाखवेन मी. हे बघा सगळे गारटलेत, 3 डिग्री आहे आणि हे आता टेम्परेचर अजून पडणार आहे खाली. सो हे बघा सगळे तिकडे जाऊन थांबलेत. कुडकुड्याला लागलोय आता ऑलरेडी. 3 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री. हे बघ, हे बघ 2 बर्फ दाखवते. बर्फ, पाऊस पडतो कसला बर्फ दाखवतो. बर्फ पडला तर मग तर मजाच येईल. मग तर पैसे वसूल भाई, पैसे वसूल. हो. कोण आहे हे? थंडी आहे का? थंडी पण आहे आणि पाऊस पण आहे. प्राची मला प्राची आणि प्रीती, प्रिया आणि प्राची, मला माहिती आहे नाव लक्षात नाही राहत मला. आणि ह्या आपल्या डॅम्पोडर जे दादांना मानलं पाहिजे एवढे वर चढलेत. चला जेवणाची वेळ झालेली आहे. सो इथे आपला स्टे आहे, टेंट आहे. हा तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो. आणि इथे वॉशरूम्स पण आहेत. सो चला.